महाराष्ट्राला हादरून टाकणारी एक भयानक घटना घडते, इतिहासामध्ये नोंद होईल अशी घटना समोर आलेली आहे। 20 वर्षीय युवक सक्षम ताटे आणि तो राहतो नांदेड जिल्ह्यातील मच्छी मार्केट या ठिकाणी आणि त्याची प्रियसी आंचल मामेडवार। हे दोघंही आंतरजातीय, एका कास्टचे नव्हते। दोघांचं एकमेकांवरती जीवापाड प्रेम होतं, एकमेकांसाठी जीव द्यायची तयारी होती। परंतु या प्रेम प्रकरणाला, लग्नाला विरोध होता आंचलच्या आई वडिलांचा, भावाचा, कुटुंबियांचा। वारंवार विरोध करूनही आंचल ऐकायला तयार नव्हती। तिने सक्षम ताटेसोबत लग्न करायचं ठरवलं आणि ती त्याच्या घरी जाऊन राहिली। परंतु सक्षम ताटेची मैत्री हे आंचलच्या भावांसोबत देखील होती। सक्षम ताटेची प्रियसी जी होती तिच्या भावासोबत सक्षमची ओळख होती, जीवापाड मैत्री होती। परंतु नंतर हे प्रेम प्रकरण सुरू झालं आणि तो राग डोक्यामध्ये गेला आणि माझ्या बहिणीला तू फसवतोयस, माझ्या बहिणीसोबत लग्न कसं करतोस मी पाहतो, म्हणून त्यांनी एक डाव रचला। आणि आंचलला वारंवार तिचे वडील भाऊ सांगतच होते की आम्ही त्याला संपू, त्याला आम्ही जिवंत ठेवणार नाहीत। परंतु आंचलला वाटलं हे एवढं टोकाचं पाऊल उचलणार नाही। परंतु जे घडायचं ते घडलं आणि नंतर आंचलने जे केलं ते संपूर्ण, एकीकडे राग मनामध्ये काळीच पिळवटून जातो, एकीकडे धक्का बसतो आणि एकीकडे आंचलचा कौतुक देखील करावं लागेल अशी घटना या घटनेमध्ये महाराष्ट्र आज हादरून गेलेला आहे। तेच आपण पाहणार आहोत। आपल्या MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा। जो व्हिडिओ व्हायरल झाला यामध्ये ज्या घडामोडी झाल्या त्यामध्ये खूप मोठा गौप्यस्फोट आज झालेला आहे। सक्षमच्या आणि आंचलच्या प्रेमामध्ये विरोध झाला आणि आंचलचे वडील गजानन मामेडवार आणि त्याचे भाऊ बालाजी असतील आणि संपूर्ण त्या प्रकरणामध्ये सक्षमला संपवण्यामध्ये 5 जणांचा हात आहे। त्या 5 जणांनी, आंचलचे भाऊ, वडील आणि अन्य 3 यांनी सक्षम ताटेला एका अज्ञात स्थळी पकडलं आणि त्या ठिकाणी त्याच्यावरती 3 गोळ्या झाडल्या। 3 गोळ्या झाडूनही सक्षमला काहीही झालं नाही, तो शुद्धीतच होता। तो हॉस्पिटलमध्ये गेला, तो वाचला देखील असता, परंतु त्याला काही झालं नाही। म्हणून आंचलच्या वडिलांनी आणि भावानी सक्षमच्या डोक्यामध्ये फरशी घातली, दगड घातला आणि जाग्यावरच तो रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला। इतकी भयानक घटना समोर येते। त्यानंतर सक्षम जागीच मृत्युमुखी पडला आणि हे आरोपी तिथून फरार झाले। त्यानंतर सक्षमला ताबडतोब रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं। नंतर त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं। PM झाल्यानंतर त्याला त्याची बॉडी घरी पाठवण्यात आली। घरी हांबरडा फुटला होता, सर्वांचा आरडाओरडा सुरू झाला होता। हृदय तुटेल, काळीच पिळवटून जाईल एवढा तो आक्रोश होता। त्याची प्रेयसी आंचल मामेडवार जीव तोडून धाय मुकलून रडू लागली, कुटुंबीय धाय मुकलून रडू लागले। त्याच्या पार्थिव शरीरावरती पडून आपलं डोकं आदळून रडू लागले। परंतु त्यानंतर आंचलने मी लग्न करणार तर ह्याच्याशीच करणार, त्याचा मृतदेह समोर होता, तरीही ती त्याच्या प्रेमामध्ये एवढी वचनबद्ध होती की आंचलने कुंकू आणलं आणि त्याच्या हातावरती ठेवून त्याच्या हाताने आपल्या माथ्यावरती लावून घेतलं आणि मी इथून पुढे सक्षमचीच म्हणून मी इथे राहील, ह्या घरी माझा आयुष्य काढेल सक्षमची पत्नी म्हणून, असा तिने निर्णय केला। आणि ज्या वेळेला तिने कुंकू माथ्यावरती लावून घेतलं त्यानंतर तिने जो व्हिडिओमध्ये स्टेटमेंट दिलं ते खूपच महाराष्ट्राला आश्चर्यचकित करणार होतं। कारण आंचल म्हटली, जरी माझा पती सक्षम, माझा प्रियकर सक्षम ताटे जरी आज या दुनियेत, या जगात नसला, तरीही मी जिंकले आहे, माझा विजय झाला आहे आणि माझ्या वडिलांचा, माझ्या भावाचा आज हार झालेली आहे, भावाची वडिलांची हार झालेली आहे, माझ्या कुटुंबीय हरलेला आहे। मी हारून जिंकले आणि ते जिंकून हारले आहेत। कारण जरी त्यांनी माझ्या प्रियकराला, माझ्या पतीला, सक्षमला जरी मारला असेल तरीही मी आज त्याच्यासोबतच आयुष्यभर त्याची पत्नी म्हणून राहणार आहे आणि माझ्या वडिलांना, माझ्या भावांना कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करणार आहे। आणि सर्वांना माहिती आहे की यांनीच मारलेला आहे, साक्षीदार आहेत, संपूर्ण काही पुरावे आहेत, यांना फाशी मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही। फक्त आंतरजातीय आहे म्हणून माझ्या घरच्यांनी मला विरोध केला आणि आज माझ्या जीव की प्राण असणारा प्रियकर या सक्षमला संपवलं। इतकी काळीच पिळवटून टाकणारी घटना समोर येते नांदेड जिल्ह्यामध्ये घडलेली ही भयानक घटना। आता या प्रकरणामध्ये सक्षमला संपवणारे जे 5 आरोपी आहेत त्यांची नावं: आरोपी वडील असणारे गजानन मामेडवार, जयश्री मदन सिंह ठाकूर, गजानन बालाजी मामेडवार, साहिल ठाकूर,
सोमाश, लखे, वेदांत असे हे 5 आरोपी. पोलिसांनी ताबडतोब कारवाई केली आणि यांना अटक देखील केली. भावाला, वडिलांना पोलिसांनी अटक केलं. पुढील संपूर्ण काही खुलासा अजून लवकरच समोर येणार आहे. या संपूर्ण घटनेमध्ये जे काही घडत गेलं ते भयानकच घडत गेलं. या घटनेमुळे आज संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय. एकीकडे आपण पाहतोय की आंतरजातीय विवाहाला मान्यता आहे, परंतु या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर आंतरजातीयमुळेच या प्रकरणाला विरोध झाला. अंचलने ज्या वेळेला आपली बाईट दिली त्यावेळेला अंचलने देखील सांगितलं, माझे वडील मला म्हणत होते की तू आंतरजातीय असं विवाह करू नको, आपण पद्मश्री आहोत, परंतु तू जर असा विवाह केलास तर मला मान्य नाही, आम्ही त्याला संपवून टाकू, अशी वारंवार धमकी देत होते असं अंचलनं सांगितलं. परंतु अंचलनं असंही सांगितलं की वडील म्हणत होते तू याला सोडून दे, तू म्हणशील त्या मुलासोबत मी लग्न लावून देईन, परंतु तू या मुलासोबत लग्न करू नको. परंतु अंचलने ऐकलं नाही आणि त्यावेळेला वडिलांना भावाला राग अनावर झाला आणि पुढे हा संपूर्ण घटनाक्रम घडविला. या घटनेतून आज संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय. नेमकं या घटनेमध्ये चूक कोणाची हा प्रश्न समोर पडतोय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या घटनेबद्दल जे वाटतं आपलं मनोगत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. या घटनेमध्ये जे घडलं ते भयानकच होतं. आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. MMJ न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील अशाच एका नवीन मराठी क्राईम स्टोरी सोबत. रिअल क्राईम स्टोरी पाहायला मिळते फक्त MMG न्यूज मराठी चॅनलवर. धन्यवाद.